नमस्कार मैत्रिणींनो. आपली रोजची धावपळ आणि तेच रुटीन ठरलेलं असतं आणि त्यातच कधी कधी काहीच करू वाटत नाही आणि काही करण्याची इच्छा देखील होत नाही. असे कोणाकोणाबरोबर होते नक्की सांगा. मग अशा वेळी आपल्याला काय होतंय हे कळतच नाही आणि मग याला मानसिक थकवा म्हणावा की आळस म्हणावा हे आपल्याला समजतच नाही. आपण रोज म्हणतो उद्यापासून सर्व काही व्यवस्थित करायचं, पण तसे काही होतच नाही. कधी कधी घरातील वातावरणामुळे, मानसिक त्रासांमुळेही असे होते. पण कधी कधी सर्व काही ठीक चालू असताना, व्यवस्थित असताना देखील आपल्याला काहीच करू वाटत नाही, कोणाशी बोलू देखील वाटत नाही, आवडीच्या गोष्टीमध्ये मन देखील रमत नाही. आपली रोजची कामे ती देखील आपली वेळोवेळी होत नाहीत. मग आपल्याला लोक आळशी म्हणतात. मग हा खरंच आळस आहे का आपला की मानसिक थकवा आहे? सतत काम करणारी व्यक्ती एकदम आळशी होतच नाही, पण थकवा मात्र तिला येतच असतो. कारण रोजच्या जबाबदाऱ्या, भावना, होणारी मानसिक घुसमट मनात दाबून ठेवलेली असते आणि मग याचा परिणाम आपल्या मनावर होतच असतो आणि मग मानसिक थकवा हा येतोच आणि मग मन आपल्याला संकेत देऊ लागते. काहीच करू वाटत नाही, करण्याची इच्छा देखील होत नाही. याचा अर्थ असा नाही मैत्रिणींनो की आपण कमकुवत आहोत. कदाचित आपल्या मनाला विश्रांतीची गरज असेल. आज काही वेळेत काही झाले नाही तरी चालेल, काही विशेष केले नाही तरी चालेल, पण या थकलेल्या मनाला थोडी विश्रांती नक्की द्या. प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते आणि हे प्रॉब्लेम जास्तीत जास्त 30च्या पुढील वय असणाऱ्या गृहिणींना जास्त जाणवतात. मग अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका, तुमच्या मनाला समजून घ्या, मनाचे ऐका आणि स्वतःकडे लक्ष द्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा असे काही होत असेल ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण या अनुभवातून, या समस्येतून जातच असतो. कधी कधी आपले मन थकते तर कधी शरीर थकत असते. मग याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या रुटीनवर रोजच्या होतच असतो. तर बघा, आपल्याला तर सर्व कामे पुढे दिसतच असतात, पण काहीच करू वाटत नाही. मग अशा वेळी तुम्ही समजून जा की तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. मला माहीत आहे मैत्रिणींनो, तुमची सर्वांचीच परिस्थिती अशी नसेल की तुम्हाला विश्रांती घेता येईल, पण ज्यांना घेता येते त्यांनी तर त्याची गरज नक्कीच पूर्ण करा ना. मला माहीत नाही मैत्रिणींनो तुमची परिस्थिती अशी असेल का, पण मी तर स्वतः जेव्हा मनाला थकवा येतो, कंटाळा येतो ना, तेव्हा थोडे दिवस बाहेर जाते आणि कधी कधी माहेरी देखील जाते. तिकडची हवा, तिकडचं वातावरणात जेव्हा फिरून येते ना, तेव्हा मनाला थोडंसं बरं वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेलं ना तरी सुद्धा थोडंसं बरं वाटतं. तुम्ही पण थोडी रेस्ट घ्या. बघा, ही फेज काही दिवसांसाठीच असायला हवी. थोडी विश्रांती घेऊन मन फ्रेश झाले, मनाला बरं वाटलं तर ठीक आहे. नाहीतर विश्रांती घेऊनही काहीच करू वाटत नसेल ना, तर मात्र एकदा डॉक्टरांना नक्की भेटा. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण काही टिप्स पाहूया जी तुम्हाला उत्साही, फ्रेश आणि आनंदी नक्की ठेवतील. नंबर 1, स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण आनंदी केव्हा राहतो? जेव्हा आपण स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करतो. मला तर गप्पा मारायला खूप आवडतात. तर मी जेव्हा कधी असे मला वाटते, नाराज मन होते, उत्साह वाटत नाही, तेव्हा जवळच्याच व्यक्तीला फोन करत असते आणि थोड्या वेळ गप्पा मारत असते. यामुळे माझं मन देखील हलकं होतं आणि मनात उत्साह देखील येतो. तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही नक्की करा. नंबर 2, स्वतःचं मन रमवणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण खूप बिझी असतो ना, तेव्हा मनामध्ये नको असलेले विचार येत नाहीत. जर सतत नको असलेले विचार मनात येत राहिले तर मनाला खूप थकवा देतात आणि मग मानसिक थकवा आला की या समस्या उद्भवतात. म्हणून स्वतःला बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा मैत्रिणींनो, या गोष्टी छोट्या वाटतात पण खूप फरक देणाऱ्या असतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. नंबर 3, बाहेर रोज थोडा वेळ का होईना फिरायला जा, म्हणजेच चालायला जा. सतत घरात राहून सुद्धा उत्साह येत नाही, उत्साह वाटत नाही, कंटाळा येतो. त्यामुळे घराबाहेर पडा, बाहेरच्या निसर्गाचा आणि हवेचा आनंद घ्या. यामुळे मन खूप फ्रेश होते आणि मानसिक थकवा, आळस देखील येत नाही आणि जरी आला तर तो पटकन निघून जायला मदत होते. वयाच्या मोनोपॉज या फेजमध्ये आपले मूड स्विंग्स तर होत असतात. कधी उगाच मनाला आनंद वाटतो तर कधी उदास वाटते आणि त्यात आपल्याला काहीच करूसे वाटत नाही. म्हणून हा उपाय नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. नंबर 4, इतर सर्वजणी सर्व व्यवस्थित करतात, मग मीच का नाही हा विचार सोडून द्या. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो. शिवाय प्रत्येकाची मनाची परिस्थिती देखील वेगवेगळी असते. म्हणून हा विचार न करता आपले काम करत राहा.
जर तुम्ही हेच डोक्यात घेऊन राहिला ना तर तुम्ही कधीच आनंदी, खुश आणि उत्साही देखील होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे सर्वजण कशी करतात आणि आपण काय करतोय याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपले काम व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करा आणि मी सांगितलेले टिप्स हे उपाय नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. नंबर 5, कधीकधी थोडं थांबणं सुद्धा गरजेचं असतं. आपण कामात खूप व्यस्त झालो तर मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत नाही, पण कधीकधी थोडं थांबणं देखील गरजेचं असतं. कधीकधी मनाचं ऐकणं देखील गरजेचं असतं. थोडं थांबलं आणि थोडा विचार केला ना तर मनात येणारा थकवा किंवा आळस हे दोन्हीपैकी आपल्याला काय जाणवते हे नक्की आपल्याला समजेल. म्हणजेच तुम्हाला येणारा तो आळस आहे की मानसिक थकवा आहे याच्यातील फरक तुम्हाला नक्की समजेल. नंबर 6, एखादा छंद, एखादी आवड जोपासा जी तुम्हाला आवडेल. जेव्हा आपण आपल्या आवडीचा छंद, आवड जपतो ना तेव्हा त्यातून आपल्याला मानसिक थकवा आपला दूर होतो आणि आपल्याला उत्साही, फ्रेश वाटू लागते. माझा तर आता हा छंद म्हणता येणार नाही मैत्रिणींनो, पण माझी तर आवडीची गोष्ट ही आहे की देवपूजा करणे. बघा, मला तर रोज देवपूजा केल्याशिवाय उत्साह जास्त वाटतच नाही. त्याच्यामुळे मी नित्यनेमाने देवपूजा टायमिंगला अजिबात करायची चुकवत नाही. तुमची कोणती एक आवड आहे ती तुम्ही नक्की जोपासा आणि ते तुम्ही डेली करत जा. त्याच्यातून तुम्हाला आनंद तर मिळेल, उत्साह देखील वाटेल. त्याचबरोबर अशा काही गोष्टी करा ज्यातून तुमचं मन फ्रेश होईल, तुमचं मन रिलॅक्स होईल आणि तुमचा मानसिक थकवा, मानसिक ताण कमी होईल. कारण कधी कधी प्रत्येक वेळी आळस असतोच असं नाही. कधी कधी मानसिक थकव्यामुळे देखील आपलं शरीर थकलेलं असतं आणि आपलं मन नाराज झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला काहीच करू वाटत नाही. त्याच्यामुळे आपलं मन सतत उत्साही ठेवा, फ्रेश ठेवा आणि आनंदी ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी करण्यात, कामे करण्यात नक्की उत्साह वाटेल. माझं मन तर जेव्हा निरुत्साही होतं, नाराज होतं ना तेव्हा मी देवापुढे येते, हात जोडते आणि शांत 5-10 मिनिटं बसते. तुम्ही काय करता? तुम्ही नाराज असल्यावरती, तुम्हाला काहीच करू वाटत नसेल तेव्हा आणि तुम्ही निरुत्साही असाल त्यावेळेस तुम्ही काय करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निन्नो, काहीच करू न वाटणे हा आळस आहे की मानसिक थकवा आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधायचे आहेत आणि हे उपाय ट्राय करायचे आहेत आणि हे उपाय ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जेव्हा मानसिक थकवा दूर होतो ना तेव्हा खूप आनंदी फील होतं आणि उत्साह फील होतो. त्याच्यामुळे मानसिक थकवा दूर करण्याचं नक्की तुम्ही ट्राय करा आणि प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, मी आज सांगितलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओला एक लाईक आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील समोरील बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुमचे सुद्धा आयुष्य खूप सुंदर नक्की बनेल. त्याचबरोबर तुम्ही एक स्मार्ट गृहिणी बनाल. कारण आपला हा गृहिणी फॅशन लाईफ चॅनल हा खास महिलांसाठी आणि गृहिणींसाठी आहे. इथे आपण महिलांना मोटिवेशनल व्हिडिओ, मोटिवेशनल स्पीच देत असतो, शिवाय उपयुक्त टिप्स, ट्रिक्स सुद्धा देत असतो आणि स्मार्ट गृहिणी बनवण्यासाठी आपण खूप काही व्हिडिओ बनवून येत असतो. त्यामुळे आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. तोपर्यंत गृहिणींना स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा आणि हसत राहा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घेत राहा. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी तर आहातच.